संतांचं एक स्वप्न होतं ते सांगतो आणि आपण समारोपाकडे जाऊया. काय होतं स्वप्न? संतांनी स्वप्न बघितलं आदर्श पंढरपूरचं, रविदासांनी स्वप्न बघितलं बेगमपुरा. कोणतं? असं गाव जिथे कोणताही गम नसेल, कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही, कुणी नाही. शिखांनी स्वप्न बघितलं आनंदपूरचं, गुरु गोविंद सिंग, गुरु नानक आणि आनंदपूर असं गाव जिथे सगळे आनंदाने राहतील. बाबासाहेबांनी स्वप्न बघितलं प्रबुद्ध भारताचं, असा देश जिथे सगळे विद्वान असतील. महात्मा फुलेंनी स्वप्न बघितलं बळीस्थानाचं, असं राज्य हवं जिथं बळीराजाच्या राज्यातल्या सारखी प्रजा सुखी संपन्न आनंदी असेल. आमच्या प्रत्येकाच्या समोर, पूर्वजांच्या समोर एक युटोपिया होता, एक स्वप्न होतं की या स्वप्नाच्या दिशेनं आम्हाला जायचंय. आपण सगळं आज इथे संकल्प करूया, त्या महापुरुषांची ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काम करूया, त्या दिशेनं जाण्यासाठी आपण काम करूया. इथून गेल्यावर आपल्यासारखे 4 लोक तयार करायचा प्रयत्न करूया. अब्राह्मी पंथ प्रवाहांना घेऊन काम करूया. हे सगळे अब्राह्मी पंथ प्रवाह आपले आहेत, ते कोणा वैदिकांचे, कोणा ब्राह्मणांची मक्तेदारी नाहीये. ते सगळे आपलेच होते, समतेसाठी निर्माण झाले होते. ते त्यांना आंदोलन कशाला देता? हे त्यांच्या बापाचं नाही. त्यांच्या बापाकडे असा फॉर्म निर्माण करायला ना आयुष्य घालवावी लागतात. विदेशातून आले, बाहेरून आले, असा कोणताही फॉर्म निर्माण करता आला नाही. आमच्या पूर्वजांनी कीर्तनाचा फॉर्म तयार केला, आमच्या पूर्वजांनी भारुडाचा फॉर्म तयार केला, आमच्या पूर्वजांनी लोक परंपरेचे, लोक प्रबोधनाचे फॉर्म तयार केले, त्यातली जनतेचं प्रबोधन केलं.